तर मित्रांनो नमस्कार. आज आपण बघणार आहोत की मेंढी कशी निवडावी. तर आपल्यासोबत आहेत आदित्य दादा, ज्यांचे तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेंढी कशी निवडावी. तर दादा नमस्कार. मला आता तुम्ही सांगू शकता की मेंढी कशा प्रकारे आपण निवडली पाहिजे. मेंढी निवडताना कसं आहे, त्याची हाईट, लांबी अशी व्यवस्थित बघितलं पाहिजे की बाबा चांगली आहे का, व्यवस्थित आहे का, परत जास्त वय तर नाहीये, त्या पद्धतीनं निवडले पाहिजे. कारण की जर का आपण बारक्यात मेंढी बघून घेतली तर बारक्या मेंढीची पिल्लही बारकी पडतात. मेंढी जर का मोठवाड असेल तर पिल्ल पण चांगली पडतात. त्यासाठी मेंढी व्यवस्थित बघून घेतली पाहिजे. मेंढीचे जात कोणते कोणते असतात आणि आपल्यासाठी फायदेशीर कोणत्या कोणत्या आहेत. आता आपण जे केलेलं आहे, आता मेंढ्या आपल्याकडे बऱ्यापैकी चालतात, ते डेक्कनी वगैरे चालतात, माडगाळ जास्त चालतं. पण आपण जे केलेलं आहे ते नारी सुवर्ण ब्रीड आहे. ते फलटणचे निमकर गोट फार्मचे आहेत ना, त्यांची नारी सुवर्ण म्हणून ब्रीड आहे. ती 2 पिल्लं द्यायची क्षमता आहे या मेंढीमध्ये. ती आपण जात निवडलेली आहे. बाकीच्या ज्या मेंढ्या आहेत त्यांच्यात 2 पिल्लं द्यायचं प्रमाण कमी आहे. आणि जी नारी सुवर्ण जी मेंढी आहे ती 2 पिल्लं द्यायचं प्रमाण तिच्यात म्हणजे 2 पिल्लंच देते. ती 2 किंवा 3 अशी पिल्लं देते. त्यासाठी आपण नारी सुवर्ण म्हणून ब्रीड निवडलेली आहे. मेंढीची योग्य निवड किती महत्त्वाचं आहे. मेंढीची जर का योग्य निवड नसेल तर आपलं जे पुढचं प्रोडक्शन आहे की बाबा पुढची पिल्लं आपण घरी तयार करणार आहे त्यांच्या माद्या, त्या व्यवस्थित होत नाहीत, त्या बारकाट राहतात. ते जर का बारकं वगैरे राहिलं तर आपलं वेट गेन पाहिजे असं भेटत नाही आपल्याला. आपण कसं आहे, कटिंग मार्केटसाठी हिशोबाने घेतलेलं असते, त्याच्यामुळे आपल्याला काय दुसरा फायदा नाही. आपण कटिंगच्या हिशोबाने घेतले, त्यामुळे आपल्याला जर का पिल्लू व्यवस्थित पडलं नाही तर ते बारकाट राहणार, त्याचा जास्त भाव भेटणार नाही आपल्याला. त्यासाठी मेंढी महत्वाची आहे. मेंढी जर का तुमची ताकदवर असेल, मोठी असेल तर पिल्लू चांगलं पडणार आहे. त्यासाठी मेंढीची निवड करताना मेंढी मोठी, लांब लचक अशी बघून घेतली पाहिजे. दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल की मेंढी कशी निवडली पाहिजे याबद्दल दादाने आपल्याला माहिती सांगितली. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.